ते मोठं माळ जाते ते माळा हिनत बसते तिकडे माळाला भेटते हातभट्टी. हा त्या हातभट्टीवाल्यामुळे कचरा झाला महाराज. ते काय सांगावं होता त्याला. उठले की सुटले लागे शंभूचा बेला. कोठे वाचले रे तुम्ही भीक मागेऊ. हा कोणत्या ग्रंथात कोणता दिलं मला सांगा बरं तुम्ही. हा कोणत्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे की शंभूचा प्याला म्हणजे तुमची दारू आहे म्हणून. शंभूचा प्याला आहे ती कोणी सांगितलं तुम्हाला. शंभूचा प्याला घ्यायची तुमची ताकदच नाही. कसं काय मग सांगतो. शंभूचा जर प्याला तुम्हाला घ्यायचा असेल तुम्हाला विष घ्यायला लागेल विष. हा शंभूचा खरा प्याला ती आहे महाराज. आणि ते जर तुम्ही घेतलं ना जे बी असं कोणी मायचं लागतं फक्त घेऊन दाखव. हा आणि ज्याला घेतला महाराज ते जर पटकन गेला जागी त्याला दवाखान्यात न्यायच्या आधी तर बरं आहे भोजन महाराज. का म्हणते त्या दवाखान्यात जर नेलं ना महाराज त्याच्या नळ्या कुठून टाकावं लागतील आणि कोठून काढावं लागते ही याचा भरोसाच नाही महाराज. म्हणून त्याला विचारा तुम्ही आता घे म्हणा शंभूचा प्याला. हा हे प्याला जर तू घेतला ना तो झाला तुमचा खेळच खलास म्हणून. आणि ताकद जरा असं तुझ्यामध्ये कोणत्या संवेद नाही किती शास्त्र जरी चालू काढ हेच तुला शंभूचा प्याला खरा सापडत. तुम्ही जे घेता ते शंभूचा प्याला तो तुमचा स्वतःचा प्याला आहे. तुमच्यासाठी तुम्ही तयार करून ठेवलेला प्याला. हे कोण्या ग्रंथात तयार केला मला एखाद्या ग्रंथ दाखवा तुम्ही फक्त. जर इथं निघला तर मी तुमच्यासोबत पिऊ लागतो. नाही निघला तर मी देईल ते प्याला तुम्हाला प्यावं लागतो. एवढी वाईट अवस्था करून ठेवलेली आहे महाराज. काय ज्ञान नाही कोणाचं. कोणीतरी येऊन सांगते आणि त्याचं ऐकत बसतो. आणि देव पहिले भोळा त्याच्या नावावर काय काय चालवायले बाबा पारात नाही उरला त्या गोष्टीचा. महादेवाच्या नावाने इतका प्रचार चालू महाराज. महादेवाचं पूजन सोपं आहे. नामदेव महाराजांनी आम्हाला त्या काळात सांगितलं एक पसा पाणी एक बेलवदळ पूजन ते केवळ सोपे लोक. म्हणजे महादेवाच्या पूजेसाठी साधन काय लागत असं सगळ्यात सोपं साधन म्हणजे एक पसा पाणी आणि एक बेलवदळ.